नमस्कार, सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत। आज 20 जानेवारी 2025 आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय खास आहे। आदरणीय स्वर्गीय श्रीमती विद्या राऊत मॅडम यांचं पुण्यस्मरण आपण करीत आहोत। आजच्या दिवशी संस्थेच्या डेप्युटी CEO डॉक्टर अनघा राऊत मॅडम ह्या पुष्पांजली अर्पण करीत आहेत। आदरणीय सौ जयश्री देशमुख मॅडम संस्था प्रतिनिधी
अध्यक्ष, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय गुरुवर्य स्वर्गीय श्री प.म. राऊत सर यांना विनम्र अभिवादन। आज दिनांक 20 जानेवारी 2025 आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे आणि त्याचे कारण म्हणजे हा शिक्षणतज्ञ आदरणीय स्वर्गीय श्रीमती विद्या राऊत मॅडम यांचा जन्मदिवस। 20 जानेवारी 1945 ते 4 जून 2019 या आपल्या जीवनकाळात आदरणीय राऊत मॅडम यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय असे काम केले आहे, ज्याची दखल घेत शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते। विकास हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विभागात प्राचार्य पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती। यासोबतच मुंबई विद्यापीठात त्या सिनेट सदस्य म्हणून देखील कार्यरत होत्या। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण समिती सदस्यपदी त्यांनी बहुमोल असे योगदान दिलेले आहे। विद्याविकास एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वामी श्यामानंद सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून समर्थपणे काम करीत असताना शाळेच्या सर्वांगीण प्रगतीकरता त्यांनी दूरदृष्टीने आखलेली अनेक धोरणे आजही आम्हाला पथदर्शक ठरत आहेत। त्यांच्या ठायी असलेली चिकाटी, अभ्यासू वृत्ती, नेतृत्व कौशल्य, समर्पण वृत्ती कायमच प्रेरणा देत राहते। आज त्या देहरूपाने जरी आपल्यात नसल्या तरी संस्कारांच्या जाणीवेतून कायमच आपल्या सर्वांसोबत आहेत। त्यांच्याबरोबर आपल्या प्रत्येकाचे अतूट अशा स्नेहाच्या धाग्यांनी विणलेले नाते आहे। विद्यार्थ्यांवर त्यांचे अतिशय प्रेम होते, त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास होता आणि त्यातूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला दर्पण ह्या कला प्रदर्शनाची सुरुवात त्यांनी 13 वर्षापूर्वी केली होती। आज त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण या कला प्रदर्शनाचे हुनर 2025चे आयोजन केलेले आहे। मॅडम ह्या जेवढ्या कडक शिस्तीच्या होत्या तेवढ्याच त्या रसिक होत्या। त्यांचे मन कलासक्त होते, ईश्वरावर त्यांची गाढ श्रद्धा होती। त्यांच्याच आवडीचे भजन ओम तत्सत श्री नारायण तू सादर करीत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी। त्यांना संगीत साथ देत आहेत संगीत शिक्षिका स्वाती देशमुख मॅडम। माइक के पास जाओ। मॅडम स्वतः भजन उत्तम गायच्या, स्वतः उत्तम हार्मोनियम वाजवायच्या आणि हे त्यांचं अतिशय आवडतं भजन सादर करीत आहेत
डॉक्टर आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी त्या ईश्वरासमोर नतमस्तक होत आपण आराधना करीत आहोत. ओम तत्सत श्री नारायण तू. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. अतिशय भक्तीने भारावलेल्या वातावरणात आता आपण ऐकणार आहोत मॅडमना समर्पित केलेलं एक गीत. ह्या गीताचा प्रत्येक शब्द मन लावून ऐका. आजही असं वाटतं ह्या गीतातून मॅडम आपल्यासोबत आहेत, कारण ह्या गीतातले शब्द हे आपल्यासाठी चपलक बसतात. आजही त्यांनी शिकवलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करीत आहोत. आपल्यासमोर सादर होत आहे गीत शिकविलेस तू म्हणून कळला अर्थ जीवनाचा. Ah
धन्यवाद विद्यार्थ्यांनो. खरंच हे केवळ शब्द नाही आहेत, हे केवळ गीत नाही आहे. आज इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनातल्या या भावना आहेत. आत्ताच सभागृहात आदरणीय मारुती म्हात्रे सर, संचालक अमरकौर विद्यालय व श्री आदेश नवकुडकर कमर्शियल आर्टिस्ट, जे आपले आज विशेष अतिथी प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांनी मॅडमना आदरांजली अर्पण केलेली आहे. यानंतर आणखी एक भक्तिगीत आपण ऐकणार आहोत. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा. जे विद्यार्थी मागून आले आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे. शिक्षकांनी खबरदारी घ्यायची आहे की गडबड गोंधळ होणार नाही. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ
अतिशय सुंदर असं भक्तिगीत सादर केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी आणि संगत शिक्षिका स्वाती देशमुख मॅडम यांनी. धन्यवाद मॅडम. खरंच हरी म्हणा, पांडुरंग म्हणा, पण नामस्मरण घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण चराचराला व्यापून राहिलेला हा परमेश्वर जेव्हा अंतरात्म्यात आपला वास करतो, तोच परमात्मा आपल्याला माणूस म्हणून जगायचं बळ देतो. आज आदरणीय विद्या राऊत मॅडम यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे प्रेमाने उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. असाच आपला सर्वांचा स्नेह कायम आमच्यासोबत राहू दे. आता सर्वांना ज्ञात आहे की आज कलादर्पण हुनर 2025 या कार्यक्रमाचं अल्पावधीतच उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमासाठी आज इथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित आहे. आज 10 वाजता हे उद्घाटन होणार आहे. त्याकरिता मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण उद्घाटनस्थळी प्रस्थान करावं. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी हॉलमध्येच थांबायचं आहे. उद्घाटन त्या ठिकाणी झाल्यानंतर पुन्हा 10 वाजता आपला कार्यक्रम इथेच सुरू होणार आहे. त्यामुळे कोणीही सभागृह सोडू नये. फक्त मान्यवर उद्घाटनस्थळी प्रस्थान करतील. सुस्वागतम सुस्वागतम. विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणामध्ये मी श्री किरण डायवळ I myself आमच्या संस्थेच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण आज साजरा करत आहोत कला दर्पण कला प्रदर्शन हुनर 2025. आजच्या प्रमुख पाहुणे श्री मारुती म्हात्रे सर आणि श्री औदुंब सराफ सर आणि आदिश नवकुडकर सर यांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती करतो. अशुभाचा नाश करून वातावरणात शुभताची पसरवण्यासाठी तसेच तेजाकडून तिमिराकडून तेजाकडे जाण्यासाठी आपण नेहमीच दीप प्रज्वलन करतो. आता आपण ज्या क्षणाची इतके दिवस वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. तो म्हणजे कला दर्पण कला प्रदर्शन हुनर 2025चे उद्घाटन. तरी मी आजचे प्रमुख अतिथी उद्घाटन करावे अशी विनंती करतो. Your presence and support add immense value to this celebration, sir. Thank you, sir. It is a privilege to have you to officially mark the beginning of our artistic journey today. Kala Darpan, Kala Pradarshan, Hunar 2025. We announce it open. We announce it open. As we embark on the journey of artistic exploration, it is a pleasure to guide you through the various thoughtfully curated stalls and exhibits that showcase the interest. Now hereby are displayed the merits of the teachers, the achievements and merits of the teachers of Vidya Vikas Education Society. विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या वेगवेगळ्या सेक्शनच्या शिक्षकांना मिळालेले पुरस्कार या ठिकाणी लावलेले आहेत. आमचा खास थीम हुनर गाणं पाहुण्यांनी ऐकावं. या ठिकाणी हुनरचं थीम गाणे लावलेले आहे. खास हुनर या फेस्टिवलसाठी तयार केलेले पुरस्कार लावलेले आहेत. त्यानंतर विकास हायस्कूल इंग्लिश प्रायमरी मिळालेले पुरस्कार. We have here achievements of Vikas High School English Primary. वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार या ठिकाणी शिक्षकांना मिळालेले आहेत. Achievements of Vikas High School and Junior College. And Junior College Victory येथील शिक्षकांना मिळालेले पुरस्कार. We have here Vidya Vikas Education Society's Vikas Computer
Fun Sphere Creative Canvas. Welcome. Carnival brought to life by passionate minds and skilled hands. सुरुवातीलाच सर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा क्रिएटिव्ह कार्निवल एक्स्ट्रावॅगन्झा The left hand was by Maharashtra culture. वारली पेंटिंग्स आहेत, मास्क आहे या ठिकाणी Self-made ornaments, golden cards and whatnot. A beautiful stall representing the carnival theme. The necklaces, the Vikas High School and Junior College, beautiful wall hangings. तसेच इथे स्केचेस सुद्धा दिसत आहे आणि सुंदर पेंटिंग सुद्धा दिसत आहेत. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हे तयार केलेले आहेत. विकास ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी Vikas High School Junior College. सुंदर असं टेबल लॅम्प सुद्धा इथे दिसत आहे. डिग्री कॉलेज सेक्शन में स्टॉल ठेवलेला आहे. किचन्स आहेत. त्याच्यानंतर The echoes of wooden work, beautiful gods, stars, college. Vikas High School Shishimukhat, beautiful modern tiny stall. Their small farms make it look so beautiful. Authentic art form from Sindhudurg by Matashri Parvati Rai Vidyalaya, Ladies Sindhudurg. And these are the authentic arts from Sindhudurg. विकास हायस्कूल इंग्लिश तयार केलेले आहे. Queen work so beautiful. Wall hangings, वेगवेगळ्या बहुतेक गोष्टी आहेत. bouquets. छान सुंदर अशी बॉटल सुद्धा आहे. And here we have the dragon representing the carnival theme. अतिशय सुंदर असा ड्रॅगन Beautiful dragon. आकाशी कलाकृती वापरून हा ड्रॅगन तयार करण्यात आलेला आहे. छान मास्क सुद्धा तयार केलेले आहेत. वॉल हँगिंग सुद्धा तयार केलेले आहेत. Beautiful wall hangings, and here we do have stand clock in a wall clock. Beautiful image. आमचे हे छोटे कलाकार उत्साहाने बनवलेले आहे. फारच सुंदर कलाकृती. Beautiful. A lot of effort by young children. English primary. त्याच्यानंतर पुढचा स्टॉप या ठिकाणी कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांनी हे कोटक ज्युनियर स्कॉलरशिपबद्दल इथे स्टॉल घेतलेला आहे. We have here a stall from Kotak Education Foundation sponsoring Kotak Junior Scholarship. They have कोटक एज्युकेशन फाउंडेशनकडून वेगवेगळे कोर्सेस ऑफर झालेले आहेत त्याची माहिती इथे देण्यात येते आहे. and Tattoo 2. गेम झोनमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आपल्याला पाहण्यात येतील.
खेळता येतील आणि आपले मनोरंजन करता येईल. Interesting part, the game zones. We have here Dr. Bab. डोक्याला खाद्य देणारे गेम्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहुणे खेळाचा आनंद घेत असतो. या ठिकाणी आपल्याला आपली कार पार्क करायची आहे. Here is like double juggle, sequence cup, pindalu, magic casing, blow the ball. We have card games. ते दिसलं पाहिजे ना, ते तुमच्याकडे नाही. मॅजिक कसिनो. We have a game here called Here we produce a lot of games called, this is double juggle. So basically what you do is, you have 2 TT bats and 1 TT ball. So you have to just juggle it 50 times and you win the jackpot. And the next one is sequence cup. Please Dikvijay will There are numbers inside the cups and there are things in the order. And if you get 3 cups in the right order, you will get a winner jackpot. So sir, will you like to try it? डेफिनेटली, लेकिन बता दो आपको कैसा करने के लिए. 1 2 3 4 5 7 इंग्लिश में बोलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 is the order, and there are numbers inside the cup. So box in the cup, and if you arrange them in order, any 3 of the cups are in the right order. 1 2 3 like Yes. You will win the jackpot. जैकपॉट That means you will get the double. कितना लगता है. मी जो पहिला उचलेल मी याच्याशी मॅच झाला पाहिजे. राईट. रामजी पंगेरा उचलायचा. guests seem to be engrossed in games. Green and yellow. सर्जेराव जेदे. So what I'll do is, I'll just shuffle the 4 colors. And तिकडे आहे सर्जेराव जेदे. here it is. And I'll just show you this. Just pick one of it. माझा घोडा पुढे गेला. आता तुम्ही उचला. Okay, please tell The me the game color what is it is. Magic Casino. Okay, so it is green. Please give him the card. So I just put it on the table. And it was So if you win 3 cards with the same color, and it gets double. And let's. या ठिकाणी कार्ड्सचा गेम आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व महाराष्ट्रातील इतिहासाची माहिती कळते. A memory game to know more about Chhatrapati Shivaji Maharaj and his Maulas. आपल्याला मिळालेलं कार्ड लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. A beautiful flickering method of learning. तो
मॅडम इथे समोर आहे. आणि ते पाहुण्यांना गिफ्ट म्हणून देण्यात आलेले आहे. देशमुख मॅडम इथे समोर. थँक्यू. स्वस्तिक काय हवं ते घ्या. ओके छान असा स्टॉल लावलेला आहे आणि जे प्रमुख आहेत फाउंडेशनचे हरेश्वर शिंगे सर, कला दर्पण प्रमुख. त्यानंतर artificial intelligence on the विकास कम्प्युटर एज्युकेशन विकास कम्प्युटर जेव्हा पृथ्वी फिरत असते त्यावेळेस सूर्याची एक बाजू सूर्याची तेव्हा ते दिवस असतो आणि जेव्हा variety of chocolate and chocolate lollipops and crush. काही पेस्ट्रीज आहे, मफिन्स आहे. A sweet corner. खाण्याच्या वस्तू त्यांना जो आवडतात त्यांनी नक्कीच इथे भेट द्या. घेऊन काय करणार? कॉर्न चाट, सोलकढी सुद्धा आहे इथे. त्यानंतर सेलिब्रेट या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केक्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर रोल सुद्धा आहे, केसरी पनीर रोल आहे, चालवायला घेतलेला आहे. पुरी, पावभाजी, कॉर्न चाट, चीजो, पोहा. त्याच्यानंतर पुढच्या स्टॉलमध्ये मोमोज आहेत, फ्राईड मोमोज, व्हेज पनीर. त्यानंतर इथे हा चायनीज कॉर्नर आहे आपल्याच आंबेडकर विद्यालयाचा. त्यानंतर इथे हे हंगर स्टेशन आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुकुंबर बोट आहे इथे. हो, त्याचं कुकुंबर बोट. मेदूवडा, डाळवडा सुद्धा आहे इथे. त्याच्यानंतर पाणीपुरी आणि चायनीज व्हेज, बरीच खाद्य विविधता आपल्याला पाहावयास मिळते. थँक्यू. त्यानंतर रुचिरा गोड मेजवानी यांची पुरणपोळी, तिळाचे लाडू, कोथिंबीर वडी, पिठाचे लाडू. इथे पौष्टिक असे पिठाचे लाडू सुद्धा आहेत. टेस्टी अँड हेल्दी. पुरणपोळी आम्ही पुरणपोळी घेऊन जाऊ जाताना. गहूकट्टा, मराठमोळी खाद्य संस्कृती आणि मुंबईची लज्जत पाणीपुरी. आणि इथलं आकर्षण आहे मटकी भेळ. आहे वेगवेगळ्या प्रकारची सरबत इथे आहे. संत्र, गुलाब, आहे.